ह्या प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेतच, पण त्यांना जी कौतुकाची थाप आणि जी शाबासकी मिळायची असते ती जर अशा कार्यक्रमातून मिळाली तर त्या अतिशय वेगाने आणि अतिशय उत्साहाने पुढे जाऊ शकतील। तर त्यांना महिलांना पुढे आणण्यासाठी अशा उपक्रमाची सातत्याने गरज आहे असं मला वाटतं। तेजस्वी अमित गडशी, मी घाटकोपरवरून आली आहे। खूप छान वाटलं, फर्स्ट टाइम असं काहीतरी बघते। लेडीज खूप उत्साहाने पार्टिसिपेट करतायत, अक्षरशः 60-70 लेडीज आहेत त्या पार्टिसिपेट करतात, त्यांना बघून पण खूप छान वाटलं, मजा आली। बोलतात ना डान्स एक स्ट्रेस कमी झाला, छान मजा आली। विभा फाउंडेशनने जे आज इथे प्रदर्शन मांडलंय खूपच सुंदर आणि खूपच सुरेख आहे। इथे सगळ्या प्रकारच्या महिला, सगळ्या उद्योग करणाऱ्या महिला, ह्या सगळ्या महिला आज इथे एकत्रितपणे आलेल्या आहेत। आणि मी वैशाली कांबळे, स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना मार्फत आज इथे मला यांनी आमंत्रित केलं आणि त्यांच्या कार्यक्रमाचा एक भाग होऊ दिलं, त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार, धन्यवाद। विभा मैडम का काफी काम है, ये उनमें से एक काम है जो उन्होंने एग्जीबिशन रखा है। 3 दिन का एग्जीबिशन है, पहले दिन से वो बोल रहे हैं, लेकिन मैं आज यहाँ पर पहुंचा, लेकिन मुझे पता है 2 दिन बहुत सक्सेसफुली हुआ है। काफी लोग आके इसका बेनिफिट लिए, नॉट जस्ट सेलर्स बट बायर्स ऑल्सो, सभी को बहुत फायदा हुआ है। और यहाँ पर जितने लोग डेवलप होते हैं ना, ये यहाँ से पहले जस्ट शुरू किया हुआ काम यहाँ पर एग्जीबिट करते हैं, तो यहाँ से उसको मोटिवेशन होने के बाद बड़े बड़े व्यवसाय करते हैं। तो ये तो छोटा सा शुरुआत है उनकी, कुछ एक्सपीरियंस लोग भी है और कुछ नए लोग भी है। नए लोगों के लिए बहुत अच्छा अपॉर्चुनिटी है यहाँ से उनको सीख कर और बड़ा बनने की। काफी काम करते हैं विभा मैडम, जानता हूँ विभा मैडम को पर्सनली, बहुत से काम है उनके, तो उसमें से ये जो एग्जीबिशन उनका साल भर में एक बार लगता है तो बहुत भव्य लगता है, लगता है एकदम महा एग्जीबिशन बोलते हैं ना, इस तरीके का एग्जीबिशन होता है उनका, देखने में मजा आ जाता है। और बड़े बड़े लोग यहाँ पर आते हैं, नॉट जस्ट पार्टिसिपेंट्स बट गेस्ट भी जो आते हैं, बहुत बड़े लोग आते हैं। वो विभा मैडम को मालूम है कैसे उनको बुलाते हैं और कैसा उन्हें रिलेशन बना के रखा है सबके साथ में, बहुत अच्छा मेंटेन करते हैं। भविष्यामध्ये असं आहे की बिझनेस शेती म्हणून आपण एक चालू केलेली आहे, त्यामध्ये दर महिन्याला प्रत्येक महिन्याला मीटिंग ती होणार आहे। 50 ते 100 व्यावसायिकांना आपण एकत्र आणून हे किती करणार आहोत आणि प्रत्येकाला एकमेकांच्या बिझनेसच्या प्रमोशन आणि मार्केटिंग करण्यासाठी आणि त्याचं सेलिंग करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत। माझं नाव विभा अतुल परब, विभा गायडन्स हब याची मी फाउंडर आहे आणि स्वतः मी VM फायनान्स अँड प्रॉपर्टी कन्सल्टिंग सर्व्हिसेस याची मी पार्टनर म्हणून आहे आणि मोठमोठ्या प्रोजेक्ट फंडिंग वगैरेचं कामही मी स्वतः करते। या मानवी सक्षमीकरण मध्ये आपण वुमन एम्पॉवरमेंट हे पण घेतलेलं आहे आणि तसंच आपण नेमण्या पद्धतीने सगळ्यांनाच आपण उभारी देणार आहोत। बिझनेस अपॉर्च्युनिटी यामध्ये मिळणार आहे, व्यावसायिकांना भरपूर व्यावसायिकांसाठी आपण भरपूर अपॉर्च्युनिटी देणार आहे, जसं मॅगझिन फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मॅगझिन करणार, प्रदर्शन फ्री मध्ये करणार आहोत, प्रोडक्ट शो वगैरे अशा पद्धतीने। महिला बचत गट आणि स्वामी समर्थ, माझं नाव कीर्ती दानगी आगरे, मी श्रद्धामाई बचत गटचे अध्यक्ष आहे। इथे काय बघायला मिळतं, लोक इथे येतात, काय काय आहे तुमच्याकडे? इथे माझ्याकडे चिकन, कोंबडी वडे आहे, राईस आहे, व्हेज खाणाऱ्यांना व्हेज काळवाटाची उसळ आहे, हे चिकन आहे, आणि मेन खाणाऱ्यांना पुरणपोळी आहे। पुरणपोळी माझी एकदम बेस्ट, आता 4 दिवस मी सतत पुरणपोळ्या विकते, सतत, म्हणजे जी चालू करते ती थांबतच नाही, असं माझ्या पुरणपोळ्या जातात, एवढा क्वालिटी माझी पुरणपोळ्याची चांगली आहे। परेलला चुडी विभागात आम्ही राहतो, पण महानगरपालिकेमधून आमचा बचत गट आहे, तर माझा ह्या स्टिकर आहे, आमचा हे बेसनचे लाडू, मेथीचे लाडू हा स्टिकर आहे, याच्यावरती मला कॉन्टॅक्ट करायचा आणि याच्यामध्ये पण आहे महानगरपालिकेमध्ये पुरणपोळी महोत्सव, त्याच्यामध्ये पण मी आहे। आणि प्लस मी हेड ऑफिसला पत्रकारांना पण मी पुरणपोळ्या दिल्या होत्या, त्यांनी पण मी लोकमत वरती पण आलेले आहे, त्यांनी पण माझा इंटरव्ह्यू घेतलेला आहे। आणि हे कसं मी स्वतःहून हाताने बनवते, म्हणजे हे आम्ही विकत आणलेलं काहीच नाही, हे वड्याचं पीठ, हे चिकनचा रस्सा, हे पुरणपोळीचं, हे सगळं ताजं नेहमी असतं। सकाळी 5-5 वाजेपर्यंत जागी राहून मी पुरणाचं तयार करते।
का जो ऑर्गेनाइजेशन है न सिर्फ उनको बल्कि उनका टीम है, उनके बच्चे हैं, उनका जो टीम है बहुत बड़ा, यानी कि बोलते हैं कम्युनिकेशन के लिए टीम है, मीडिया के लिए टीम है, जितना भी फाइनेंस के लिए टीम है, इस तरीके का जितने भी टीम्स है पूरा टीम मिलकर काम करते हैं। तो पूरा टीम को मैं बेस्ट विशेष देना चाहूंगा कि प्रोग्रेस सिर्फ उनका ना हो बल्कि जो भी उनके साथ जुड़े वो इतना ऊपर जाए ना तो विभा मैडम प्राउड से बोल सके कि ये हमारे लोग है करके। नाव मिस मनाली दळवी, आम्ही माळीणवरून आलोय। आमचा हा एक्झिबिशनचा लास्ट दिवस आहे आणि लास्ट दिवशी आम्ही पहिल्याच दिवशीपासून आमच्या स्टॉल वरती मोदक, चहा आणि आमची स्पेशालिटी तर मोदकच आहे, म्हणून खूप जणांनी आमच्याकडनं मोदकच प्रिफर केले आहेत। तुम्ही एकदा आमच्या स्टॉल वरती येऊन व्हिजिट करा आणि मोदकची सुगंध टेस्ट करून पहा। आणि आज मोदकच इफ तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर आमच्याकडे आमच्या स्टॉल वरती येऊन तुम्ही ऑर्डर आम्हाला देऊ शकता। आणि आज स्पेशल डिश आहे बिर्याणी, ती माझ्या बहिणीने बनवली आणि हे मोदक आहेत ते मी बनवले। माझ्या मैत्रिणी आहेत, आम्ही मैत्रिणी म्हणून करतो। आफ्टर रिटायरमेंट आम्ही करतो शाकाहारी मांसाहारी हे जेवण असतं आमच्याकडे आणि नाश्ता पण असतो आणि आम्ही ऑर्डर पण स्वीकारतो। ऑफिसच्या ऑर्डर असतात, पार्टीच्या वगैरे ऑर्डर आहेत ते आम्ही घेतो। तोची एक समर्थ देवाची तिजोरी हा श्री स्वामी समर्थांचा उपक्रम आम्ही गाजवला राहतो आणि आम्ही हे जे काम करतो किंवा हे जे कार्य करतो हे स्वामींच्या देवाच्या तिजोरी या उपक्रमामधून करतो आणि आम्ही आतापर्यंत 16 आश्रम केलेत आणि अजूनही आम्हाला खूप करायचं आहे आणि या देवाची ही तिजोरी ही आम्हाला खूप पुढे न्यायची आहे आणि अशी स्वामी समर्थांची आम्हाला साथ असावं आणि असे तुमच्यासारखे लाभार्थी आम्हाला म्हणजे भेटावं आणि आम्ही पटकन पुढे महाराजांना घेऊन जावं आणि आम्ही गायगरिबांचं कल्याण करावं। जय शंकर, जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। माय नेम इज देवयानी गौतम, आय स्टे इन दादरला राहते आणि विभा गार्डन हब इज अ व्हेरी गुड प्लॅटफॉर्म फॉर ऑल द टॅलेंटेड पीपल आउट देयर। सो आज डान्स कॉम्पिटिशन होता and I performed. It was really great. The feeling, the atmosphere, the vibe, everything was amazing. Yeah. What message you want to give to others? What message you want to give to others? I think you guys should really check out their page and their platform, and I think you guys should really participate and have fun. Thank you. माझं नाव अनुश्री मकरन माने आहे आणि आमचं सखी फूड सेंटर आहे। आम्ही रिटायर झाल्यानंतर हे सुरू केलेलं आहे। तसंच तरुणांना पण आम्ही हे जेवणाचं सुरू केलं होतं आणि याच्यातर्फे आम्ही शाकाहारी मांसाहारी असं चविष्ट जेवण देतो। नाश्ता पण असतो आमच्याकडे आणि त्याला भरपूर मागणी आहे, म्हणजे असं ऑर्डर पण घेतो, अशा आम्ही छोट्या मोठ्या ऑर्डर घेत असतो। काय विशेष लक्ष देता तुम्ही हे बनवताना? काय लक्ष विशेष देता? आम्ही हे बनवताना स्वच्छता, क्वालिटी, क्वांटिटी ह्याच्याकडे लक्ष देतो आणि म्हणजे अगदी शुद्ध असं जेवण असतं, चांगलं ह्याच्यातलं रुचकर आणि चविष्ट असतं जेवण आमचं, घरगुती पद्धतीने। हा आणि स्वच्छता आहे, म्हणजे सगळ्यांच्या खिशाला परवडेल असं आमचं हे जेवण असतं। आम्ही या फाउंडेशन कडून आम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळाली, त्याच्यामुळे आम्ही आमच्याकडे फूड स्टॉल काढला आहे आणि त्याच्यात आम्हाला खूप समाधान आहे, म्हणजे आपले जे फूड जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्याची मैत्रिणी आहोत। आम्ही रिटायर आहोत, त्याच्यानंतर आम्ही हे करतोय जेवणाचे ऑर्डर स्वीकारतोय, स्नॅक्स नाश्ता वगैरे, शिवाय सरबत फणं वगैरे, मोदक स्वीट मध्ये सगळं आणि बाहेरच्या पार्टीच्या वगैरे ऑर्डर घेतो आणि आम्हाला VGSने हे चान्स दिलाय, त्याच्या पुढेही मिळेल। थँक्यू सर। मी विभा परब, विभा गार्डन शॉपची फाउंडर। हा जो आता महाप्रदर्शन 2025 जो आयोजित कार्यक्रम चाललेला आहे त्याला खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे। 29 मे ते आता 1 जून पर्यंत 4 दिवसाचा हा कार्यक्रम फार जोरदारपणे चालू आहे। तसंच बऱ्याच लोकांनी स्टॉल्स वगैरे पण हे दिलेली आहे, 60 स्टॉल लागलेले आहेत आणि सगळ्यांनी भेट दिलेली आहे। तसंच इथे निरनिराळे कॉम्पिटिशन्स पण चालू आहे, आज डान्स कॉम्पिटिशन चालू आहे। तसंच क्वीनचा जो हे 2025 पण काल झाला, त्यामध्ये आम्ही केसापासून नखापर्यंत असं हे जे महिलांसाठी आम्ही एक वुमन एम्पॉवरमेंटवर हा उपक्रम केलेला आहे। तसंच म्हणजे त्यामध्ये वेगवेगळे सेशन्स वगैरे घेऊन त्याचं ग्रूमिंग केलं जाणार, तर अशा वेगवेगळ्या प्रकारची सत्र व्यावसायिकांसाठी आपण केलेली आहे।